नमस्कार, मी नंदिनी आणि तुमचं स्वागत आहे माझी योजनामध्ये। आज आपण एका महत्त्वाच्या जागतिक घडामोडीबद्दल बोलणार आहोत, ज्याचा थेट परिणाम आपल्या देशावर होत आहे। भारतावर अमेरिकेचा टॅरिफचा बडगा, रशियाकडून तेल खरेदीचा परिणाम। मित्रांनो, अमेरिकेने भारतावर थेट आर्थिक आघात केला आहे। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या आयातीवर अतिरिक्त 25% शुल्क लादण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे एकूण शुल्क 50% पर्यंत पोहोचले आहे। या कठोर निर्णयामागे मुख्य कारण आहे भारताने रशियाकडून मोठ्या प्रमाणात कच्चे तेल खरेदी करणे। युक्रेन युद्धानंतर अमेरिका आणि युरोपीय देशांनी रशियावर अनेक आर्थिक निर्बंध लादले, पण भारताने आपल्या राष्ट्रीय हिताला प्राधान्य देत रशियाकडून स्वस्त दरात तेल खरेदी सुरू केली। सध्या भारताच्या एकूण तेल आयातीपैकी सुमारे 35 ते 40% तेल रशियाकडून येते। टॅरिफ म्हणजे काय आणि भारतावर काय परिणाम होईल? टॅरिफ म्हणजे आयात केल्या जाणाऱ्या वस्तूंवर सरकारकडून लावला जाणारा अतिरिक्त कर। अमेरिकेच्या या निर्णयामुळे भारतीय वस्तू त्यांच्या बाजारात खूप महाग होतील, ज्यामुळे त्यांची स्पर्धात्मकता कमी होईल। याचा थेट परिणाम भारताच्या अर्थव्यवस्थेवर होईल। निर्यात आणि GDP या निर्णयामुळे अमेरिकेला होणारी भारताची निर्यात 30% कमी होऊ शकते, ज्यामुळे देशाच्या GDPमध्ये घट होण्याची शक्यता आहे। उद्योगांवर परिणाम, वस्त्रोद्योग, रत्न आणि दागिने, चामड्याच्या वस्तू आणि ऑटो पार्ट्स यांसारख्या अनेक क्षेत्रांना मोठा फटका बसू शकतो। रोजगार, निर्यात आधारित उद्योगांवर परिणाम झाल्यामुळे हजारो तरुणांच्या नोकऱ्या धोक्यात येऊ शकतात। राजकीय आणि सामरिक परिणाम, हा निर्णय केवळ व्यवहारापुरता मर्यादित नाही। चीनला रोखण्यासाठी अमेरिकेला भारताची गरज आहे आणि भारतालाही व्यापार आणि आंतरराष्ट्रीय संबंधांसाठी अमेरिकेची साथ आवश्यक आहे। मात्र या निर्णयामुळे दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये मोठा तणाव निर्माण झाला आहे। भारताने या कारवाईला अन्यायात्मक आणि अवास्तव म्हटले आहे। सध्याची परिस्थिती पाहता भारताला आता केवळ अमेरिकेवर अवलंबून न राहता युरोप, आफ्रिका आणि आग्नेय आशियासारख्या नवीन बाजारपेठा शोधण्याची गरज आहे। त्याचबरोबर देशांतर्गत मागणी वाढवून आणि उद्योगांना मदत करून या संकटावर बाहेर पडणे गरजेचे आहे। या गंभीर परिस्थितीवर तुमचे काय विचार आहेत? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। पुन्हा भेटूया अशाच एका नव्या बातमीसह। धन्यवाद।